आता धनंजय देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देशमुख कुटुंबीय सगळं मुंबईकडे आलं होतं आणि ते आता मुंबईत दाखल झालेत. धनंजय देशमुख बोलतायत. मी सांगतो तुम्हाला, जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक, राजकीय, सामाजिक, सगळ्या संघटनातले, तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना, त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं नाही. त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे. घटनेला 1 महिना झालं, थोडाही म्हणजे सगळे जे सुन्न झालेले गाव, परिसर आणि आपले सगळे लोक, तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल प्रसार माध्यमांतर डेअरिंग नाही होत माझी ते बघायची कुठंतरी की ते कसं झालेलं आहे. खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागतायत. टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं, म्हणजे स्पीड जास्त म्हणजे 50-60ची असेल, ते टेक्निकल काही इश्यू असेल त्या ह्याचा, त्याच्यामुळे झालेलं, बाकी दुसरं काही नाही. अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून, की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे, अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही. तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिलं पाहिजे. मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे, कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला. त्याचं जे कर्तृत्व होतं, त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता, त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी, आणि त्यामुळे त्यांना त्यात राहायचंच आहे. परत 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 ऐका ना, मी काय म्हणतो, मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटल्यानंतर बोलू. आणि मी सांगतो तुम्हाला पण माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे. न्याय संतोष अण्णाला कसा भेटेल, माझ्या भावाला, आपल्या भावाला, त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा. थँक्यू.